आमदार राजेश मोरे आपल्या सोबत आहेत. राजेशजी, ज्या पद्धतीने काल मतदान झालं 52%, काय वाटतं, काय निकाल कल्याण डोंबिवलीचा लागणं अपेक्षित आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या लागलेल्या सार्वजनिक निवडणुका 2026 काल मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लोकांनी अतिशय आनंदात उत्साहामध्ये 50%च्या आसपास मतदान केलेलं आहे. आणि हा लोकशाहीचा उत्सव याच्यात आनंदाने ज्येष्ठ युवा सर्व 18 वर्षावरील मतदार अतिशय आनंदाने भाग घेत होते आणि त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांचा युतीवर विश्वास आहे आणि युतीचे भरपूर नगरसेवक निवडून येऊन महायुतीचा सत्ता या महापालिकेवर येईल. एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण चित्र पाहिलं तर विरोधक आणि महायुती नाही तर भाजप आणि शिवसेना अशी लढत सगळीकडे पाहायला मिळालेली. काय विश्वास आहे की शिवसेनेच्या किती जागा कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून येतील? तुम्हाला मी सांगतो की आपल्याच माध्यमातून कळालं की बाबा आम्ही दोघे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विरोधात लढत होतो, पण असं काही नाही. आम्ही सर्व गुण्यागोविंदाने आनंदात आता तुम्ही बघत असाल आमच्या ह्या डोंबिवली परिसरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र मिळून आम्ही काम करत होतो आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की चांगल्या प्रकारे आमच्या या शीट निवडून येतील आणि मोठ्या फरकाने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशी आशा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी अनेक वेळा शिवसेनेचाच महापौर या ठिकाणी बसलाय. यावेळेस जे उमेदवार आहेत, किती उमेदवार म्हणजे 64च्या 65 उमेदवार तुमचे रिंगणात आहेत, किती उमेदवार त्याच्यामध्ये निवडून येतील? मला आशा आहे, तुम्हाला मी सांगतो, कारण महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ज्याला आपण विकास पुरुष असं म्हटलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या कल्याण डोंबिवली महापालिकेत झालेले आहेत, संपूर्ण लोकसभेत झालेले आहेत, चालू आहेत. शिशी रस्ते असेल, अनेक मोठे प्रकल्प असेल, मेट्रो असेल, क्रीडा नगरी असेल, अनेक अशी कामं सन्मानित खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि नागरिकांना प्रचंड विश्वास आहे शिंदे साहेबांवर, खासदार साहेबांवर आणि या महायुतीवर. आणि मला आशा आहे जेवढे आम्ही उमेदवार अधिकृत उमेदवार दिलेले आहेत ते संपूर्ण उमेदवार निवडून येतील अशी मला स्वतःला खात्री आहे. कारण कामं करणारे नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही स्वतःहून बघताय की स्वतःही लोकांसाठी झोकून दिलेला हा व्यक्तिमत्व आदरणीय नेते सन्मानित शिंदे साहेब 24 तास कधी झोपतात, कधी उठतात, कधी जेवतात, म्हणजे लोकांनी आश्चर्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे खासदार आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब अहोरात्र लोकांसाठी मेहनत करतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून. कारण आम्ही जेव्हा जात होतो मतदारांना भेटायला उमेदवारांच्या माध्यमातून तेव्हा सतत शिंदेसाहेबांची चर्चा, खासदार साहेबांची चर्चा, अनेक कामं केलेली आहेत, चांगली व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामुळं तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही. मतदान तुम्हालाच पडणार आहेत आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत अधिकृत ते संपूर्णपणे निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. दुसरीकडे पाहिलं तर काही ठिकाणी मैत्रीपूर्वक देखील लढत सुरू होती. तिकडेही अटीतटीचा सामना होता. भाजप असेल किंवा शिवसेना असेल आपला जोर लावलेला आहे. त्या ठिकाणची काय परिस्थिती असेल? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेला 29 प्रभाग हा मैत्रीपूर्वक लढत तिथे झालेली आहे. आणि मग आमच्या नितीन पाटील असेल, रवी पाटील असेल, रुपालीताई म्हात्रे असतील, रंजिता नितीन पाटील असतील, या सक्षम उमेदवार आणि त्यांचंही काम म्हणजे रुपालीताई तर महापालिकेत नगरसेविका होत्या, रंजिताताई पण नगरसेविका होत्या, नितीन पाटील पण नगरसेवक होता, रवी पाटील पण नगरसेवक होता. मग त्यांची कामाची पावती काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि मला खात्री आहे त्या प्रभागाच्या की 4 शीट या शिवसेनेच्या येतील. दुसरीकडे पाहिलं तर जिल्हाध्यक्षांनी असं सांगितलं की गेले 5 टाईम म्हणजे पूर्ण तुमच्याकडे होतं गेल्या वेळेचं महापौरपद, मात्र यावेळेला सुरुवातीला
महापौर पद आम्हाला देण्यात यावं, अडीच वर्ष का होईना आमची जी युती आहे त्याप्रमाणे आम्ही महापौर बसवणार, मात्र सुरुवातीला आम्हाला 2.5 वर्ष देण्यात यावं असं जिल्हाध्यक्ष नंदू परब बोलतात. लक्षात घ्या, ही युती वरिष्ठ लेवलला झालेली आहे. कोणाचे किती नगरसेवक येणार त्यापेक्षा महायुतीचे किती नगरसेवक येणार याच्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. आणि महायुती ठरवणार की कोणाला महापौर द्यायचा, वरिष्ठ नेते ठरवणार की बाबा कोणाला महापौर द्यायचा. मग तो सर्व अधिकार महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, हे चौघे मिळून ठरवणार की महापौर कोणाचा होणार आहे. हा वरिष्ठांचा निर्णय आहे. तुमची काय अपेक्षा आहे, काय झालं पाहिजे? आपली जागा एवढे येणार आहेत, एकूण किती जागा येईल, की महापौर बसणे इतकी जागा येईल का आपली? लक्षात घ्या, कुठल्याही पक्षाला असं वाटतं की महापौर आपला बसावा. महापौर आपल्या बसल्यानंतर एक आनंद वेगळा असतो, पण निर्णय वरिष्ठांचा आहे. वरिष्ठ हा निर्णय घेतील की महापौर कोणाचा बसवा. आजच्या मतमोजणीमध्ये काय वाटतं की विरोधकांच्या कशा दांड्या गुल होतील किंवा आपला कसा विजय असेल आणि कितीपर्यंत जागा महायुतीच्या येतील आणि त्यापैकी भाजपच्या किती येण्याची शक्यता आहे आणि आपला काय विश्वास आहे की शिवसेनेची किती येतील? मी तुम्हाला वारंवार जिथे जिथे मिटिंगी झाल्या, भाषणं झाली की आमच्या या महायुतीच्या 115 ते 118 सीट येण्याची शक्यता आहे. कारण महायुतीने केलेली कामं, आमच्या नेत्यांनी केलेली कामं, खासदार साहेबांनी केलेली कामं याच्यावर संपूर्ण नागरिकांचा, मतदारांचा विश्वास आहे. म्हणून माझं स्वतःचं असं मत आहे की 115 ते 118 सीट येतील. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही मिळून अतिशय आनंदाने आम्ही गुलाल उधळू आणि आम्हीच गुलाल उधळणार अशी आम्हाला खात्री आहे. पालिकेवरती नेमका कोणाचा झेंडा फडकणार? महायुतीचा. एकंदरीत पाहिलं तर 115 ते 118 जागेचा विश्वास जो आहे तो आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलेला आहे. यामुळे महायुतीचा झेंडा जो महानगरपालिकेवर फडकणार आणि गुलाल आम्हीच उधळणार असा देखील विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.